जेव्हा पण आपण एसी पॅरल सर्किट या सर्किटकडे बघतो तर आपल्या डोळ्यासमोर एक वर्ड जरा जास्तच येतो. त्या वर्डचं नाव काय? ॲडमिटन्स. तुम्हाला माहिती आहे का आपल्या ब्रँचमध्ये 3 फेमस पॅसिव्ह एलिमेंट आहेत, रेझिस्टन्स, रिॲक्टन्स आणि इम्पिडन्स. बरोबर आहे ना? ज्याच्यामध्ये तुम्हाला झेडचा फॉर्म्युला माहित होता. झेड कॅन बी रिटन ॲज आर की आर प्लस जे एक्स. प्लसच पाहिजे असं काही नाही. तुम्ही कधी कधी प्लस घेता, कधी कधी तर विचार करा, झेड असू शकतो, आर असू शकतो, एक्स असू शकतो. तर या तिघाच्या अपोजिट प्रॉपर्टीमध्ये पण 3 गोष्टी असतात. त्या पहिल्या गोष्टीचं नाव ॲडमिटन्स इज डिनोटेड बाय वाय, कंडक्टन्स इज डिनोटेड बाय जी अँड ससेप्टन्स इज डिनोटेड बाय बी. तुम्हाला या 3 पैकी एकच कन्सेप्ट माहिती आहे. त्या कन्सेप्टचं नाव काय? कंडक्टन्स रेसिप्रोकल कंडक्टरचा रेझिस्टन्स सोबत जमत. सो जीचा फॉर्म्युला आर की 1 बाय आर, आर की 1 बाय आर. तो फॉर्म्युला इथे येऊन थोडा चेंज होतो. आता एसी पॅरल सर्किटमध्ये 2 वेगवेगळ्या पद्धतीने न्यूमरिकल सॉल्व्ह करता येतो. मग तो डेस्क्रिप्टिव्ह न्यूमरिकल असो किंवा MCQ असो. जी पहिली मेथड असते त्याला इम्पिडन्स मेथड म्हणतात. कोणती? ज्याच्यामध्ये सगळे एलिमेंट कोणते असतात? झेड, युनिट इज ओहम. जी दुसरी मेथड असते त्याला काय म्हणतात? ॲडमिटन्स. आता ऐका बरं, न्यूमरिकल तुम्हाला एखादं दिलेल्या सर्किटमध्ये विचारलंय की टोटल व्हॅल्यू काढा. कोणती व्हॅल्यू? आणि तिथं दिलंय बाय युझिंग ॲडमिटन्स मेथड. आणि जर तुम्ही तीच इम्पिडन्स मेथडने सॉल्व्ह केली 15 मिनिट लावून मार्क 0 मिळतात. सो पहिले चेक करा की तुम्हाला दिलेला न्यूमरिकल इम्पिडन्स मेथडने सॉल्व्ह करायचा आहे का ॲडमिटन्स मेथडने. इम्पिडन्स मेथडने विचारला असेल तर तो न्यूमरिकल तसा सॉल्व्ह करा जसं आपण आता न्यूमरिकल सॉल्व्ह केला होता. पण जर मी ॲडमिटन्स मेथडकडे गेलो ते मे बी थोडे पॅरामीटर चेंज होऊ शकतात. आता विषय असा आहे की वायचा फॉर्म्युला कसा तयार करायचा मी 2 मिनिटं सांगतो. लक्ष द्या, मी परत सांगणार नाही. जो पहिला वर्ड या चॅप्टर मधला फेमस कॉल्ड ॲज ॲडमिटन्स. ॲडमिटन्स हा सगळ्यात लार्ज एलिमेंट असतो. तुम्हाला समजतच असेल मला काय म्हणायचंय. एसी सिरीज सर्किटमध्ये सगळ्यात लार्ज एलिमेंट कोण होता? झेड. झेड होता ना. याच्यात लार्ज एलिमेंट कोण आहे? या दोघांचं बिलकुल जमत. मग कोण सांगल्याची डेफिनेशन काय? इट इज डिफाइंड ॲज, लवकर बोलायचंय, रेसिप्रोकल ऑफ इम्पिडन्स. विषय संपला. मी आता सांगतोय. तुम्ही विचार करत असाल की सर आपल्याकडे ऑलरेडी झेड होता आणि कधी कधी वाटतं ना आपल्याला की झेड होता, आर होता, एक्स होता, म्हणजे का बनवले? आता मी तुम्हाला त्याचं उत्तर सांगतो. इम्पिडन्स मेथडने तुम्ही न्यूमरिकल सॉल्व्ह करताय, पण जेव्हा तुम्ही त्या न्यूमरिकलला एसी पॅरल सर्किटमध्ये घेऊन जाताना भरपूर गोष्टी बदलताना. याला इकडे सॉल्व्ह करा, मग त्या चॅप्टरमध्ये घेऊन जा, तिकडे त्याचा रेसिप्रोकल घ्या, मग त्याला सॉल्व्ह करा. एवढा कुटाणा करत बसण्यापेक्षा काही सायंटिस्ट लोकांनी वेगळी मेथड तयार केली. त्या वेगळ्या मेथडला कोणती मेथड म्हणतात? ही मेथड फक्त एसी पॅरल सर्किटला लागू होते, एसी सिरीज सर्किटला लागू होत. मग याचा फॉर्म्युला कसा तयार करायचा मी 2 मिनिटात सांगतो. सांगा रे पोरांनो, ॲडमिटन्सला कशाने रिप्रेझेंट केलं जातं? लवकर बोलायचं. कॅपिटल वाय, स्मॉल नाही. मग तुम्ही म्हणाल गुट्टे सर याचा काय फॉर्म्युला काय? यस, वायचा फॉर्म्युला असतो झेड की 1 बाय झेड. इट्स अ व्हेरी बेसिक फॉर्म्युला. सो वायला तुम्ही असं पण लिहू शकता, अंडररूट मध्ये आरचा प्लस एक्सचा एक्स स्क्वेअर. काय घ्यायचं त्याशी माझं काही घेणं देणं नाहीये. 1चं युनिट असतं 1, रेझिस्टन्स युनिट असतं युनिट ओहम ना. सो याचं युनिट काय? ओहम की ओहम इनवर्स. पण ऍक्च्युअली याचं खरं युनिट आहे सिमेन्स. अरे बाळांनो, जेव्हा पण तुम्ही ओहमचा रेसिप्रोकल घेता कोणतं युनिट तयार होतं? तुम्ही याला सिमेन्स म्हणा, ओहम इनवर्स म्हणा. अजून एक युनिट आहे, कोण सांगेल? याला तुम्ही मोह पण म्हणू शकता. OHMचा उलटा काय असतो? पण मी अंडरलाईन कशाला केलंय? वायचा फॉर्म्युला पार्ट झाला का? हो का नाही? वायचा फॉर्म्युला झेड की 1 बाय झेड. वाय हा छोट्या एलिमेंटमध्ये मोडतो की लार्ज एलिमेंटमध्ये? वायचा फॉर्म्युला सगळ्यात सोपा आहे. आता विषय असा आहे की कंडक्टन्स आणि ससेप्टन्सचा फॉर्म्युला कसा तयार करायचा 2 मिनिटात सांगतो. डेफिनेशन नंतर बघू रे. डेफिनेशन कोणी विचारत नाही, तुमचा सब्जेक्ट तसा आहे. एक्सप्रेशन फॉर कंडक्टन्स अँड बोलत चला ससेप्टन्स. मी आता परत एकदा सांगतो, एक गोष्ट क्लिअर करतो. जेव्हा मी DC सर्किट बद्दल बोलेल, बोला, तेव्हा कंडक्टन्सचा फॉर्म्युला तोच होता जो तुम्ही आतापर्यंत पाठ करत आले. जीचा फॉर्म्युला आर की 1 बाय आर. वाटतं साईडला कुठं नोटमध्ये आत्ताच लिहून देतो. ओनली फॉर DC सर्किट कंडक्टन्सचा फॉर्म्युला असतो पोर आर की 1 बाय आर, युनिटी सिमेन. पण पोरांनो हा फॉर्म्युला इकडे वापरता येत नाही. ही गोष्ट पहिले क्लिअर करा. तर विषय असा आहे की हा फॉर्म्युला इकडे का वापरता येत नाही? कारण DC सर्किट आहे का AC सर्किट? AC मध्ये पण कोणता आहे? सिरीज आहे की पॅरलल आहे? फॉर्म्युला तर 100% बदलणार. का बदलणार? कसा बदलणार? फॉर्म्युला कसा तयार होतो त्याचं डेरिवेशन सांगतोय.
तुमची चांगली गोष्ट आहे की तुम्हाला डेरिव्हेशन सिलेबसला नाहीये, पण मी डेरिव्हेशन तुम्हाला सांगतोय कारण डायरेक्ट फॉर्म्युला बोर्डवर कॉपी करणे चुकीचं आहे. इन फ्युचरमध्ये तुम्हाला नोटबुक कामाला येणार आहे, 5 मिनिटं लागतील फक्त. चालेल का? लक्ष सर्वांचं बोर्डवर. म्हणजे कंडक्टन्सला कशाने शो करतं रे बाळांनो? आता मी पहिल्यांदा लिहितच आहे तर जरा व्यवस्थितच लिहितो. कंडक्ट इज डिनोटेड बाय कॅपिटल जी. व्हेरी गुड आन्सर. आणि ससेप्टन्स इज डिनोटेड बाय कॅपिटल. हे तिघाचा फॉर्म्युला, तिघाचं कॉम्बिनेशन सगळं एका सेंटेन्समध्ये कसं पाठ करायचं शेवटी सांगेल, गडबड करू नका. लेट. समजा गुट्टे सरांकडे एक इम्पिडन्स आहे, परत परत सांगणार नाही रे, लक्ष बोर्डवर. कन्सिडर अन इम्पिडन्स. इम्पिडन्स समजा असा दिला एक चौकोनी बॉक्समध्ये, ज्या इम्पिडन्सची व्हॅल्यू आहे समजा आर प्लस मायनस जे एक्स. प्लस मायनस का? कारण कधी कधी इंडक्टर असतो किंवा कधी कधी कॅपॅसिटी. युनिटीज ओहम. गुट्टे सरला काय डिटरमाइन करायचं ते बघा पहिलं. टू कॅल्क्युलेट कॅपिटल वाय. व्हॉट इज मीन बाय वाय? ॲडमिटन्स. अरे पोरांनो, मी तुम्हाला मदत करतोय की इम्पिडन्स मेथडला कशात कन्वर्ट करा? ॲडमिटन्स मेथडमध्ये. परत एकदा, वी हॅव टू कन्वर्ट इम्पिडन्स मेथड टू. सो वायचा फॉर्म्युला असतो झेड की 1/z. हा लिहिला 1/z. एक काम करा, वाय जशाला तसा. लक्ष द्या रे बोर्डवर. 1/z ची व्हॅल्यू काय असते? आर प्लस मायनस जे एक्स. इथपर्यंत कोणाला काही त्रास? आता इथं येऊन इक्वेशन थांबून गेलं. याला पुढे सॉल्व्ह करायचं म्हटलं तर थोडा मॅथमॅटिक्सची मदत घेऊ आपण. y इज इक्वल्स टू 1/r प्लस मायनस जे एक्स इंटू आर मायनस प्लस जे एक्स डिवाइड बाय आर मायनस प्लस जे एक्स. थोडंफार कळतं ना मॅथ? न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला मी त्याच टर्मने डिवाइड केलं. मी इक्वेशनला काही छेडछाड केलेली नाही. थोडं डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशनमध्ये असं करता आपण, माहिती आहे ना. इक्वेशनला एक्सप्लेन किंवा इक्वेशनला ओपन करण्यासाठी काम करू मग. हां, फक्त एक काम करायचं, मल्टिप्लाय आणि डिवाइड करत असताना पोलॅरिटी अदला बदल करायची. मध्ये काय होती? बोलत चला. प्लस मायनस. बाहेर काय असू द्या, काही एवढा काही खास फरक पडणार नाहीये. वर राहणार आर मायनस प्लस जे एक्स ना. आता थोडं खाली बघा बरं. कुठला पण एक सिम्बॉल घ्यायचा. आता दोन्ही सिम्बॉल ॲट ए टाइम घेता येत नाहीत नियमानुसार. समजा गुट्टेसन याचा कोणता घेतला? प्लस. याचा कोणता घ्यायचा? डोकं लावा. ए प्लस बी, ए मायनस बी. मॅथमॅटिक्समध्ये कोणाचा फॉर्म्युला आहे? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. आय रिपीट, ए प्लस बी, ए मायनस बी. कुणाचा फॉर्म्युला? ए चा स्क्वेअर मायनस बी चा. इथं ए कोण आहे? आर चा स्क्वेअर मायनस बी कोण आहे? कुणाचा? एक्स चा स्क्वेअर. थोडंफार कळतं ना सगळ्यांना? आता एक काम करा, आर चा स्क्वेअर मायनस एक्स चा स्क्वेअर जर मी मॅग्निट्यूड फॉर्ममध्ये कॅल्क्युलेट केला तर मायनस व्हॅल्यू प्लस व्हायला पाहिजे ना. असं बी मला मायनसला प्लस करावंच लागेल, कारण तुम्ही विसरताय वाटतं. आर स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअरच्या ठिकाणी गुट्टे सरला लिहायचं आहे काय? झेड स्क्वेअर. थोडंफार कळतं ना सगळ्यांना? सो आर स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअरच्या वर अंडररूट नाही, म्हणून झेडचा काय घेतला? जरा 2 मिनिटाचं डेरिव्हेशन बाकी आहे. वाय इज इक्वल्स टू आर मायनस प्लस जे एक्स अपॉन झेडचा. आता एक काम करा, झेडचा स्क्वेअर डिनॉमिनेटरला सेपरेट करा. जर मी याला सेपरेट करत आहे तर काय येत आहे जरा लक्ष देऊन ऐका. झेडचा स्क्वेअर लेफ्ट साईडला बाजूला घ्या. आर अपॉन झेडचा स्क्वेअर इन अ फर्स्ट ब्रॅकेट मायनस प्लस इन अनदर ब्रॅकेट. जे बाहेर घेऊ का? इन अनदर ब्रॅकेट एक्स अपॉन झेडचा स्क्वेअर. किती जणांनी व्यवस्थित लक्ष दिलंय मला माहित नाही. आता लक्ष द्या. या ॲडमिटन्स कशात मेजर करता पोरांनो? सेम एस. आत्ता ऐका रे, जो आर अपॉन झेडचा स्क्वेअर असतो पहिला एलिमेंट, कोणता एलिमेंट? याला कॅपिटल जी म्हणतात. व्हॉट इज मीन बाय जी? जी स्टँड्स फॉर कंडक्टन्स. आणि मायनस प्लसच्या नंतर जो जेचा एलिमेंट असतो याला कॅपिटल बी म्हणतात. व्हॉट इज मीन बाय बी? ससेप्टन्स. मग तुम्ही म्हणले की गुट्टे सर आम्हाला काय शिकायला भेटलं? आता लक्ष देऊ नका, तुम्हाला काय शिकायला भेटलं एका मिनिटात सांगतो. थोडं साईडला घेऊ आपण, इकडे या कॉर्नरला. फॉर्म्युला झाला नाही बरं अजून. आता मी काय केलं बघा, याच्यावरून कम्पेअर केल्यास गुट्टेसरना 2 फॉर्म्युले भेटले बघा. कम्पेअर्ड बाय, खरं खरं सांगा तुम्हाला कंडक्टन्सचा फॉर्म्युला काय भेटला? कंडक्टन्स म्हणजे कॅपिटल जी. जीचा फॉर्म्युला आर के आर बाय झेड स्क्वेअर. तुम्हाला काय बोललो होतं? एसी सिरीज सर्किटमध्ये जीचा फॉर्म्युला 1/r नसतो, तो हा असतो. सांगा, आर अपॉन झेडचा युनिटीज सिमेन्स. आणि जर तुम्हाला हाच फॉर्म्युला कशामध्ये पाहिजे? ससेप्टन्समध्ये. ससेप्टन्स म्हणजे कॅपिटल जी का बी? बीचा फॉर्म्युला काय घ्यायचा? एक्स अपॉन झेडचा स्क्वेअर. हे 2 फॉर्म्युले पाठ झाले का? 2 कशाला? तिन्ही पण पाठ करा. व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ वाय? परत एकदा, वायचा फॉर्म्युला 1/, कंडक्टन्सचा फॉर्म्युला आर अपॉन झेडचा, ससेप्टन्सचा एक्स अपॉन झेडचा. पण अजून मेन फॉर्म्युला बनायचा राहिलाच. लेट.
वायचा फॉर्म्युला इथं काय आला होता बघा बरं. वायचा फॉर्म्युला आला होता इन ब्रॅकेट आर अपॉन झेडचा स्क्वेअर मायनस प्लस जे इन ब्रॅकेट एक्स अपॉन झेडचा. पोरांनो याला काय म्हणतात कॅपिटल, याला काय म्हणतात कॅपिटल. आता कुठं सरांना मेन फॉर्म्युला भेटला वाय इज इक्वल्स टू कॅपिटल जी मायनस प्लस जे जशाला तसा कॉल्ड एज बी. जसा तुम्ही झेडचा फॉर्म्युला पाठ केला होता झेड इज इक्वल्स टू आर प्लस मायनस जे एक्स होता ना. परत सांगू का, झेडचा फॉर्म्युला होता आर प्लस मायनस जे एक्स होता का नव्हता. त्याचाच रेसिप्रोकल हा फॉर्म्युला आहे. आणि या मेथडला आपल्या सिलेबसमध्ये कोणती मेथड म्हणतात, ऍडमिटन्स मेथड. तुम्ही झेडचा फॉर्म्युला पाठ केला असता वायचा फॉर्म्युला पाठ करायला काही वेळ लागणार नाही. व्हॉट इज द रेक्टँग्युलर फॉर्म ऑफ झेड. आरामात. व्हॉट इज द रेक्टँग्युलर फॉर्म ऑफ झेड. आर प्लस मायनस जे एक्स. व्हॉट इज द रेक्टँग्युलर फॉर्म ऑफ वाय. वाय इज इक्वल्स टू जी मायनस प्लस जे इंटू बी. कॉम्बिनेशन कसं पाठ करायचं मी सांगतो. याला काही ट्रिक सांगायची गरज आहे काही गरज नाही, कारण तुम्ही रट्टा मारून बसलेत. याची ट्रिक पाठ करा. वाय जी बी कॉम्बिनेशन. वाय जी बी समजतंय का. हा ऑर्डर पार्ट जसं तुम्ही स्टँडर्ड फेज सिक्वेन्स पाठ करता आर की आर वाय बी, तसा कॉम्बिनेशन काय वाय जी बी. वाय मीन्स ऍडमिटन्स, कंडक्टन्स, ससेप्टन्स. आता मी तुम्हाला सांगतो लक्ष द्या. जर तुम्हाला डेरिव्हेशन्स कळत नसतील ना सोडून द्या. मी का तुमच्या मागे लागत नाही की डेरिव्हेशन पाठच करा, पण माझ्यासाठी या कंडिशनला 4 फॉर्म्युले पाठ करा. व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ ऍडमिटन्स. आरामात सांगा. वायचा फॉर्म्युला 1 की 1/z. अजून बी फॉर्म्युले सांगायला त्रास होत असेल तर काय करायचं कळालं ना. काय करायचं, आयटीआयकडे घुसायचं, इकडे फिरकायचंच नाही. फॉर्म्युले पाठ झालेच पाहिजे, त्याशिवाय ऑप्शन नाही. मी तुम्हाला सांगतो माझी खूप मनापासून इच्छा आहे की ECNचा 100% पेपर हा न्यूमेरिकल बेस्ड आला पाहिजे. आणि माझं मॅनिफेस्ट खतरनाक आहे बरं एकदम. कळतं का तुम्हाला मॅनिफेस्ट काय असतं. मी जे विचार करतो ना तसंच होतं. बघू 3 महिन्यानंतर काय होतं. आणि आतापर्यंत मी जो विचार केलेला आहे ते तसंच झालेलं आहे. तुम्ही म्हणतास काय डोक्याला ताप दिला मास्तरने. इकडे बघा. व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ वाय. व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ जी. आर अपॉन झेड स्क्वेअर. व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ एक्स. एक्स विचारलं मी एक्स. व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ बी. एक्स अपॉन झेड स्क्वेअर. व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ वाय मेन वाला रेक्टँग्युलर. वाय इज इक्वल्स टू जी मायनस प्लस जे बी. रिमेंबराइज द कॉम्बिनेशन वाय जी आणि बी. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय, मी असं म्हणत नाही की हा फॉर्म्युला चुकीचा आहे कोणता वाला मागलचा, पण हा फॉर्म्युला इथं परफेक्ट बसत नाही. कोण सांगेल का. कारण बानो हा फॉर्म्युला डीसीत वापरतात, एसीत वापरता येत. हा फॉर्म्युला तुम्ही मागल्या सेमला शिकलाय माहिती आहे का. FWला हो का नाही. अरे FWला तुम्हाला एसी चॅप्टर तरी होता का. होता का नव्हता. चॅप्टरचं नाव होतं डीसी का डीसी सर्किट. मग तुम्हाला मी हात शिकवणार ना हातोडच शिकवणार आहे. डोक्यात चाललंय का. समजलं. शेवटच्या वेळेस विचारतोय व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ ऍडमिटन्स. वाय इज इक्वल्स टू 1/z. व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ जी. आर अपॉन झेड स्क्वेअर. व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ बी. एक्स अपॉन झेड स्क्वेअर. व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ वाय इन रेक्टँग्युलर फॉर्म. वाय इज इक्वल्स टू जी मायनस प्लस जे बी. फक्त काम करायचं, पोलॅरिटी थोडी चेंज करायची. तुम्ही म्हणले मग गुट्टे सर तुम्ही याला पोलार मध्ये नाही सांगितलं. घ्या ना पोलार मध्ये. y is equals to mod of y at an angle of phi. What is by phi? Phase angle. मध्ये या चॅप्टर मध्ये न्यूमरिकल आपण ऍडमिटन्स मेथडने सॉल्व्ह कर. सॉरी इम्पिडन्स मेथडने सॉल्व्ह करते की ऍडमिटन्स. तुम्ही म्हणलं की सर डेरिव्हेशन परत एकदा सांगा. तुमच्या सॅटिस्फॅक्शन साठी सांगतो 1 मिनिटाच्या आत. झेडचा फॉर्म्युला पाठ आहे हो का नाही. मला काय पाहिजे चा फॉर्म्युला झेड के 1/z. जशाला इक्वेशन ब्लॉक झालं. ब्लॉकला ओपन करण्यासाठी न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला सेम व्हॅल्यूने मल्टिप्लाय केलं. कळालं. फक्त फरक एवढा की प्लस मायनसचा काय करायचा. न्यूमरेटर जशाला ए प्लस बी ए मायनस बी. कोणाचा फॉर्म्युला एचा मायनस बीचा. जर मी याला मॉडमध्ये घेत आहे एक्सला तर मला सांगा मध्ये प्लस घ्यावाच लागेल रे. काही गोष्टी चेंज केल्या जातात स्वतःच्या फायद्यासाठी. सो आर स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर कशाचा फॉर्म्युला. खाली कोणाला झेड स्क्वेअर. डिनॉमिनेटर काय करायचा सेपरेट. हा झेड स्क्वेअर इकडे वेगळा आला आणि इकडे वेगळा आला. मग मला कुठं पहिला फॉर्म्युला भेटला जीचा, दुसरा फॉर्म्युला भेटला बीचा. समजतंय का. राईट डाऊन. काय दिलं मला सांगा पहिलं का काहीच लिहिलं नाही.